नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगचा आपला हे विषय आहे, कारण आपल्याला जायचं होतं आपल्या माताला आणायला गल्लीतली. आज नवरात्रीचा पहिला दिवस होता, तर आपण आंघोळ बिंघोळ करून आपले केस वल्लेच होते, तर आपण छतावरून बसलो. तर मग आपल्याला आपल्या मित्रासोबत दवाखान्यात यायचं होतं, तर त्या दवाखान्यात गेलेलं आहे. आपण त्याच्यासोबत बसलो बाहेर, ते मंदात होतं दवाखान्याच्या, त्या स्किनच्या दवाखान्यात. तर मग आपण आलो दवाखान्यात पहिले, मग आपल्याला जायचं होतं माताला आणायला. तर मग याची वाट बघत होतो, क्लिनिकमध्ये गेलेलं आहे. आपण बाहेर होतो उभे. तर मग चला म्हणलं आता जाऊ, म्हणलं मंदातच बसू. बाहेर ऊन येत होतं थोडं म्हणजे खूप ऊन येत होतं. तर मग काय दवाखान्यातून आलो, डायरेक्ट आयटोत बसलो मित्रासोबत येऊन. आयटोत बसलो आणि आपल्याला जायचं होतं देवी आणायला. तर आपण बसलो आयटोत आता मित्रासोबत. हे मित्र आहे आपल्या संग, हे पोरं असलेले आपल्याला कुठं पण हिंडावं लागते. आपल्या कामावर आपल्याला ध्यानच राहत नाही. तर मग आपण केस तर आपले खूपच लहान झाले. सगळे म्हणाले ते केसले लहान केले आता लाज वाटायला लागली मग केसायची. जास्त तर मग आपण या पोरासून चालू आता देवीकडे. परत चालू देवीकडे, त्याला घरी सोडून ते आपल्याला बातमीत भेटणार आहे. तर मग चालू आम्ही देवीकडे. देशी दारूचं दुकान आपण बघू शकता आमच्या मागे देशी दुकान. ते म्हणत होतं चिंगम दे, म्हणलं घे तोंडातलं चिंगम आहे ते, म्हणतो तोंडातलं कसं खाऊ. तर मग काय चालू आता माताकडं. तर मग काय माता कसं बघू शकतो आपली देवी बघू शकता आपल्या देवीचं आगमन, किती मोठी लढ लावलेली बघू शकता. तर मग काय देवीला घरी सोडून, देवीच्या मंदिरात सोडून आपण आलो त्याच पोरासोबत पहिल्याच हाईटमध्ये बसलो आहे. आता आम्हाला जायचं होतं एंट्रीच्या देव आलं. तर मग काय आलो, इथं मंदिर बंद होतं. तिथं फोनवरच गुंतलेलो सकाळपासून. आलो इथं मंदिर बंद होतं, चला म्हणलं मंदिराच्या बाहेरच बसावं म्हणलं. तर मग काय मंदिराच्या बाहेरच बसलो. ते फोनवर बोलत होतं, ते त्याच्या गुण ते त्याच्यामध्ये गुण आपण आपल्यामध्ये गुण, ते फोनवर बोलत होतं. आपण चिंगम का सकाळपासून सोडलंच नाही, ते आपण मध्येच पडले तोंडातून. तर जाऊ द्या म्हणलं, दुसरं खाता येते. चिंगम रेकॉर्ड करायचा होता, सकाळपासून सोडायचं नाही. तर मग काय आलो घरी आलो तर ऊन थोडं कमी झालं होतं आणि खूप थकलो होतं. आता मम्मी जेवण बनवत होती, तर